उद्यापासून पितृ पंधरवाडा सुरू होणार आहे। ज्यांची श्रद्धा आहे ते लोक हा पितृ पंधरवाडा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याकरता करतात। जे श्रद्धाहीन लोक आहेत ते विनाकारण लोकांच्या मनामध्ये अश्रद्धा निर्माण करण्यासाठी आपण दिलेले पिंडदान पितरांना मिळते का, खाण्यासाठी त्यांना दात असतात का, आणि आपण इथून पाठवलेलं त्यांना स्वर्गामध्ये कसं पोहोचणार आहे, अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण करतात। याच विषयावर आजचा आपला व्हिडिओ आहे। नमस्कार, मी अमोल पुसतकर, आपल्या सगळ्यांचं कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। पितृ पंधरवाडा हे 15 दिवस म्हणजे भाद्रपद पौर्णिमेच्या नंतर ते अश्विन महिन्यातील अमावस्येपर्यंतचे जे 15 दिवस आहे याला पितृ पंधरवाडा असं म्हटलेलं आहे। आणि लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये जे काही आमच्या परंपरा आहेत त्या हजारो वर्ष जुन्या आहेत। म्हणजे आज त्यांच्या मागची पूर्वपीठिका काय आहे, त्याच्या मागचा अर्थ काय आहे हे जरी नवीन पिढीला माहीत नसलं तरी सुद्धा त्या बेकार आहेत, त्या टाकाऊ आहेत असं नाही। एखादी गोष्ट टाकाऊ आहे, बेकार आहे म्हणून आपण कचऱ्याच्या गाडीत सुद्धा फेकताना 4 वेळा विचार करतो की ही आपण केव्हा घेतली होती, कशासाठी घेतली होती, याचा भविष्यात अजून काय उपयोग आहे याचा विचार केला जातो। तसंच आपल्या परंपरांबद्दल सुद्धा आहे। उदाहरणार्थ, आपल्या घरामध्ये एखादी खिडकी असेल, एखाद्या ठिकाणी दरवाजा असेल, एखाद्या ठिकाणी अलमारी केली असेल, एखाद्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं सॉकेट लावलं असेल, तर काही वर्षानंतर 50 वर्षानंतर 100 वर्षानंतर घरामधली रचना बदलल्यानंतर तुमच्या नातवांना कदाचित कळणार नाही की तिथे इलेक्ट्रिकचा बोर्ड कशाला लावला होता, पण तो इलेक्ट्रिकचा बोर्ड चुकीचा होता असं जर तो म्हणत असेल तर त्याचं म्हणणं हे इतकं बरोबर नाही आहे। कारण त्यांनी आधी अभ्यास केला पाहिजे की ज्या लोकांनी तो इलेक्ट्रिकचा बोर्ड तिथे लावला होता त्याच्या मागे त्यांची काय विचारधारा होती। तसंच आपल्या या श्राद्धाचं, पिंडदानाचं, तर्पणाचं सुद्धा आहे। हा पितृपक्षातला पंधरवाडा आहे। 15 दिवस आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचे दिवस आहे। बघा, त्यांनी राहिलेल्या घरामध्ये आपण राहतो, त्यांनी विकत घेतलेल्या घरामध्ये राहतो, त्यांनी बांधलेल्या घरामध्ये राहतो, त्यांनी दिलेली संपत्ती, त्यांनी दिलेली शेतीवाडी ही सुद्धा आपण आपला हक्क म्हणून ग्रहण करतो। तर त्या पितरांचं स्मरण सुद्धा कधीतरी आपण केलं पाहिजे। कारण आपली संस्कृती ही यूज अँड थ्रोची संस्कृती नाही आहे। आपली संस्कृती ही गरज सरो आणि वैद्य मरो अशा पद्धतीची संस्कृती नाही आहे। आपली संस्कृती ही हमको फायदा हुआ नहीं और मैं तुम्हारी बुआ नहीं असं म्हणणारी संस्कृती सुद्धा नाही आहे। आणि म्हणून ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांचं स्मरण, आपल्या बाळवडिलांचं स्मरण ही कृतज्ञता दाखविणारी आपली संस्कृती आहे। आणि मानवाच्या ही अत्युच्च विकासाची पायरी आहे। म्हणजे ज्यांनी काही दिलं त्यांचं तर स्मरण केलंच पाहिजे, परंतु जे आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी युद्धामध्ये मारले गेले त्यांचं पण स्मरण केलं पाहिजे। ज्या अनामिक देशभक्तांना इंग्रज सरकारने झाडावर लटकवून फाशीला देऊन दिलं त्यांचंही स्मरण केलं पाहिजे। जे हजारो लाखो लोक आमच्या देशासाठी मारल्या गेले त्यांचंही स्मरण केलं पाहिजे। युद्धामध्ये, महापुरामध्ये आणि वेगवेगळ्या घटनांमध्ये जे मारल्या गेले, जे वीरगतीला प्राप्त झाले, जे बळी ठरले त्यांचं पण स्मरण केलं पाहिजे। आमची मान्यता अशी आहे की आमच्या या पूर्वज हे या 15 दिवसामध्ये धार्मिक मान्यता अशी म्हणते की ते सूक्ष्म रूपाने पृथ्वीकडे येतात आणि आपल्या जे त्यांचे वंशज आहे त्यांनी दिलेलं जे तर्पण आहे, पिंडदान आहे, अर्घ्य आहे, दान आहे, वस्तू आहे, हे या सगळ्यांचं ग्रहण करतात, त्यांचा हिस्सा ते घेतात आणि ते निघून जातात। मग आता काही अश्रद्धावान किंवा श्रद्धाहीन लोक हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी, म्हणजे एखादा मनुष्य मुसलमान असेल तर तो त्याच्या धर्मातल्या ज्या कुराणात सांगितलेल्या गोष्टी आहे, हदीसमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर तो टीका टिप्पणी करत नाही, परंतु
एखादा ख्रिश्चन असेल तो सुद्धा त्याच्या धर्मात सांगितलेल्या गोष्टींवर टीका टिप्पणी करत नाही. परंतु आमच्या हिंदू धर्मामध्ये अशा अनेकानेक संघटना आहे, असे काही लोक आहेत की जे हिंदू धर्माला चुकीचं ठरवण्यासाठी, कालबाह्य ठरवण्यासाठी, टाकाऊ ठरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यांच्यासाठी पण हे उत्तर आहे. याला मला 2 तर्क तुम्हाला सांगायचे आहे. उदाहरणार्थ, भारत आणि इंग्लंडची मॅच इंग्लंडमध्ये सुरू असेल. एखाद्या खेड्यातल्या माणसाला सांगितलं की भारत आणि इंग्लंडची मॅच सुरू आहे आणि आमच्या घरच्या टीव्हीवरती दिसते, आज तेंडुलकरनी इतके रन काढले, कोहलीनी एवढे काढले, गिलनी एवढे काढले, तर तो काय म्हणेल, बा माझ्या घरी तर दिसत नाही म्हणून मी कसा विश्वास ठेवू. तर ज्या लोकांच्या घरी इंग्लंडची क्रिकेटची मॅच दिसत नाही, ती का बरं दिसत नाही? कारण त्यांच्याकडे केबलचं कनेक्शन नाही म्हणून त्यांना ती मॅच दिसत नाही. परंतु त्यांनी असं म्हणणे की अशा पद्धतीची कोणती मॅचच सुरू नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही ते कनेक्शन तुमच्या जो प्रस्थापित करा, तुम्हाला सुद्धा ती मॅच दिसेल. तशाच पद्धतीने धर्माचा अभ्यास करताना तुम्ही श्रद्धावान बनून करा किंवा तुम्ही ज्ञानी मुमुक्षू बनून करा. या दोन्ही सोयी तुमच्यासाठी आहे. तुमचं जीवन सुद्धा कमी पडेल इतक्या मोठ्या या सगळ्या चालीरीती आहेत आणि या अतिशय सूक्ष्म आहे. धर्माचं ज्ञान इतकं काही सहज सोपं नाही आहे. बेजुने 4 अशा पद्धतीने येणारं नाही आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणानंतर सुद्धा हे ज्ञान टिकून राहिलेलं आहे. यावरून लक्षात येईल की याची पाळंमुळं किती मजबूत आहेत. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा दशरथ राजाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांचे पण श्राद्ध केले होते आणि त्यावेळेला जाबाली नावाचे ऋषी होते, ते श्रद्धाहीन होते, ते नास्तिक होते. त्यांनी रामाला सुद्धा प्रश्न विचारला की बा तू इथे दिलेले जे पिंड आहे ते दशरथापर्यंत कसे पोहोचणार आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न काही लोक उपस्थित करतात की तुम्ही नागपूरमध्ये दिलेले पिंड हे स्वर्गामध्ये तुमच्या वाडवडिलांना कसे मिळणार आहे, त्यांना दात आहे का खायला, ते कसे खाणार आहेत. अशा पद्धतीच्या पण गोष्टी ते विचारतात. परंतु ही त्यांच्या बुद्धीची लेव्हल आहे, ही त्यांचा स्तर आहे. त्यांचा विकास याच्यापेक्षा पुढे झालेला नाही म्हणून ते असे प्रश्न उपस्थित करतात. आता तुमची जर एखादी बहीण पुण्याला राहत असेल आणि तिला जर तुम्हाला हल्दीरामची मिठाई पाठवायची असेल किंवा पोस्टाने तिला तुम्हाला भाऊबीज पाठवायची असेल, तुम्ही पोस्टामध्ये पैसे जमा करता पण 2 दिवसांनी तिला ते मिळतात. तुम्ही आता IMPS आणि NEFT ट्रान्सफर करता, तुम्ही इथनं पैसे पाठवले ताबडतोब त्यांना मिळतात. पण एखाद्या खेड्यातल्या माणसाला जर तुम्ही सांगितलं की असं IMPS ट्रान्सफर असते तर त्याला याचा विचार विश्वास बसणार नाही. हा प्रश्न IMPS ट्रान्सफरचा नाही आहे, हा प्रश्न त्याच्या ज्ञानाचा आहे. आणि म्हणून ज्या लोकांना या गोष्टी बेकार वाटतात, चुकीच्या वाटतात, त्यांनी धर्माचं ज्ञान वाढवलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, रसायनशास्त्राचे प्रश्न आणि त्याच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुम्हाला केमिस्ट्रीच्या, रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत जावं लागेल आणि धर्म, अध्यात्म, संस्कृती, परंपरा या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा तुम्हाला अशाच काही धर्माच्या प्रयोगशाळांमध्ये जावं लागेल. या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना त्या गोष्टी विचारावं लागेल. आणि म्हणून लक्षात घ्या की हे पितृपंधरवाडा जो आहे हा आमच्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा आहे. अहो असं नाही, ऑगस्टसच्या मनात आलं, ऑगस्टस नावाचा राजा होता, ज्युलियस नावाचा राजा होता, त्याच्या मनात आलं की माझ्या नावाने महिना असला पाहिजे म्हणून ज्युलियसनी त्याच्या नावाचा जुलै महिना सुरू केला, ऑगस्टसनी त्याच्या नावाचा ऑगस्ट महिना चालू केला. असं आमच्या पूर्वजांनी केलेलं नाही. जी प्रतिपदा आहे त्या प्रतिपदाला कोणाचं श्राद्ध केलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. नवमीला कोणाचं श्राद्ध केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. चतुर्दशीला कोणाचं श्राद्ध केलं पाहिजे हे पण सांगितलेलं आहे. जे लहान मुलं अल्पायुष्य होऊन मरण पावले त्यांचं श्राद्ध केलं पाहिजे. ज्यांचा विवाह झाला नव्हता त्यांचं पण कोणत्या दिवशी केलं पाहिजे. जे युद्धात मारले गेले होते त्यांचं कोणत्या दिवशी श्राद्ध केलं पाहिजे. जे साधू, संन्यासी, तपस्वी, ब्रह्मचारी होऊन गेले त्यांचं कोणत्या दिवशी केलं पाहिजे. हे सर्व प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आईचं, आत्याचं, मावशीचं कधी कधी श्राद्ध केलं पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. म्हणजे आईकडल्या लोकांच्या श्राद्धांचा एक दिवस आहे, वडिलांकडल्या श्राद्धांचा सुद्धा एक दिवस आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की ही जी परंपरा आहे या परंपरेचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला अभ्यास करायला वेळ नसेल हरकत नाही, जे सांगितलेलं आहे त्या मार्गाने तुम्ही जा. तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल तर मुंबईला जाण्याचे 4 रस्ते राहू शकतात. तुम्हाला जो चांगला वाटतो, जवळचा वाटतो त्या मार्गाने तुम्ही जा.
परंतु हा रस्ता का बरं बनवला होता, याच्यापेक्षा सुद्धा दुसरा चांगला रस्ता होता, असं जर तुमचं म्हणणं असेल, तो दुसरा चांगला रस्ता कोणत्या मार्गाने आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी तुमची आहे, तो मार्ग बनवण्याची जबाबदारी तुमची आहे। आणि जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर जो मार्ग पूर्वीपासून चाललेला आहे त्या मार्गावर अनुक्रमण करण्याची जाण्याची जबाबदारी तुमची आहे। मला असं वाटतं की पितृ पंधरवड्यानिमित्त सर्व श्रद्धावान लोकांसाठी त्यांच्या जीवनातल्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, त्यांच्यावर पितरांची कृपा होण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांच्या आजोबांच्या ऋणामध्ये आपण राहण्यासाठी वर्षातनं एक दिवस का होईना आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे, ही भावना आपण सर्वत्र पोहोचवूया। हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांपर्यंत लाईक करा, शेअर करा, लोकांना पाठवा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।